शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनल मध्ये परिवारामध्ये। शेतकरी मित्रांनो आज मी आलेलो आहे कळस अकोले विठ्ठल लॉन्स या ठिकाणी जे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे तर त्या ठिकाणी आणि आज या ठिकाणी आलो असता मला जे काही कलिंगड पिकाची जी व्हरायटी ऑर्डर सीडची जी विराट तर ही विराट व्हरायटी तर पाहायला मिळाली। पण ही पाहायला मिळत असताना इथं जे काही प्रदर्शनासाठी शेतकरी येतात तर त्यातलेच एक शेतकरी आहेत आपल्या सोबत ज्यांनी ही विराट व्हरायटी मागच्या वर्षी लावून जवळपास 35 ते 40 टन एकरी उत्पादन काढलेलं आहे। तर त्यांची प्रतिक्रिया आज आपण जाणून घेऊया। नमस्कार। सुरुवातीला आपला परिचय द्या। माझं नाव सौरभ डगे, मी कळस येथे राहतो आणि तुमची ऑर्डर सीडची व्हरायटी लावली मागच्या वर्षी। तर या व्हरायटी व्हरायटीला आम्हाला उत्पन्न चांगलं भेटलं, साईज पण चांगली भेटली, सरासरी 5, 6, 7 किलो पर्यंत फळांची साईज भेटली आणि आम्हाला एकरी उत्पन्न जवळजवळ 35 एक टन आलं बुवा असं। 35 एक टन उत्पादन आलं। प्लॉट जो जमवला तर हा 60-65 दिवसामध्ये निघाला। हो 60-65 दिवसात। 60-65 दिवस। आणि क्वालिटी कशी वाटली फळाची? फळ एकदम टणक, हा किपिंग क्वालिटी पण चांगली, व्यापाऱ्यांची पण मागणी चांगली होती त्या विराट व्हरायटीला। म्हणजे तुम्ही ही जी काय ऑर्डर सीडची विराट व्हरायटी लावून खुश आहात? हा। बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगणं तुमचं की ह्या टायमिंगला विराट व्हरायटी लावावी की नाही लावावी? आवर्जून लावावी विराट व्हरायटी। त्याचे फोटो पण आहे माझ्याकडे काही फळाचे आणि आवर्जून व्हरायटी विराट ही लावावी ऑर्डर सीड। आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील ह्या उन्हाळ्यामध्ये कलिंगड पिकाची लागवड करायची असल्यास कुठली व्हरायटी निवडणार तर ऑर्डर सीडची विराट ही व्हरायटी नक्की निवडा, कारण शेतकऱ्यांनी सांगितलेला आपल्या समोर अनुभव आहे। धन्यवाद। जय जवान जय किसान।